हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे आपला प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी, रिपब्लिक डे. तर सगळीकडे असं छान देशभक्तिमय वातावरण असं सगळीकडे झालेलं आहे आणि त्यामुळे छान आणि खरंच तिरंग्याच्या रंगांकडे बघितलं ना तर असं खूप 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 भारी वाटतं, एकदम मस्त. तर बघा, मी आज पूजा ना, माझं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते नेहमी ती म्हणजे पूजा. तर माझ्या सगळ्या गोष्टी ज्या पण आहेत सणांच्या, त्या मी जेवढ्या जास्तीत जास्त मला जमतात तर मी देवांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. तर आज मी काय केलंय बघा, तुम्हाला दिसत असेल की तिरंग्याचा जो रंग आहे तो प्रत्येक पायरीवरती, म्हणजे पहिल्या पायरीवर भगवा रंग, दुसऱ्या पायरीवरती छान पांढरा शुभ्र रंग आणि तिसऱ्या पायरीवरती हिरवा रंग. आणि स्वामींना तर तिन्ही रंगाची अशी सुंदर अशी शॉल परिधान केलेली आहे. तर आज सगळ्या देवांनी आपल्या छान असा जो आपल्या ध्वजाचा जो रंग आहे ना तो असा धारण केलाय आणि संपूर्ण देवघर असं छान तिरंगामय असं झालेलं आहे. 3 रंगांनी असं नटलेलं एकदम सुंदर दिसतंय. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ध्वजाची नेहमी पूजा करते. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ही सवय मला माझ्या आईकडून मिळालेली आहे. आई नेहमी असं करायची, पूजा करायची. तर तीच सवय आता अंगवळणी पडली आणि छान वाटतं. पण असं बघा तुम्ही, घरी आपण जेव्हा अशी पूजा करतो ना ध्वजाची, खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे छोटीशीच पूजा मांडते मी. ही पूजा अशी नाही, पण आपण एक प्रेम, आपली भक्ती या सगळ्या गोष्टींसाठी ही छोटीशी अशी पूजा. आणि कसं आहे ना की हे सगळं आपल्या भारत भूमीशी निगडीत आहे. तर म्हणून म्हटलं का नाही, निसर्गाच्या सानिध्यातच आपण ही छान पूजा करावी. बघा तुम्ही, झेंडावंदन जे असतं ते बाहेरच केलं जातं. तर म्हणून म्हटलं की हे मंदिराच्या इथे नको, हे छान माझ्या झाडांसोबत पूर्ण असं छान हिरवंगार असं मागच्या साईडला वाटते आणि तिथे अशी छोटीशी अशी ध्वजाची पूजा मांडली तर ती खूप सुंदर वाटते आणि खूप खूप मस्त वाटतं. तर बघा, असं सगळं मी म्हणजे काय जास्त काही नाही, फक्त दीप प्रज्वलन केलंय. त्यानंतर आता झेंडा, हा जो कप तुम्हाला समोर दिसतोय, मला माहिती आहे तुम्ही नक्की विचाराल की हा ताई कुठून घेतला, कसा घेतला, तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. तर आता सगळीकडे फक्त पुष्प अर्पण करते. तर पहिले जेव्हा शाळेत असताना जी ध्वजारोहणाची किंवा ह्या दिवसांचं जे महत्त्व कळायचं ना, ते आत्ता तेवढं कळत नाही. कारण घरी आपण तेवढं ते आत्मीयतेने किंवा जास्त प्रमाणात ते साजरं होत नाही. तर म्हणून अशा प्रकारे आजची मी ध्वजाची अशी पूजा केलेली आहे. नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर खूप छान आपले जे हे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही जे दिवस आहेत ते जसे आपले इतर सण असतात तर तसं सणाप्रमाणे सगळीकडे छान वातावरण असतं. भले एक दिवस का होईना, म्हणजे सगळीकडे देश भक्तीपर गीत लावलेले असतात. तर जसं असं म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की एक दिवसच फक्त देशभक्ती असते का, तर तसं नसतं. ते काय की जसं तुम्ही गुढीपाडवा तुम्ही रोज साजरा करता का, दिवाळी तुम्ही रोज साजरी करता का, तर तसंच आहे हे की एक दिवशी ज्या दिवसाला त्या दिवसाचं महत्त्व आहे. देशप्रेम तर आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये नेहमीच, म्हणजे वर्षाच्या 365 दिवस असतंच. कुठेही बघा, आपलं साधं राष्ट्रगीत जरी कुठे लागलं ना तरी आपल्या एक म्हणजे मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एक वेगळंच हे स्पंदन जागं होतं आणि आपल्याला असं खूप म्हणजे अभिमानाने आपली छाती फुलून येते. तर त्यालाच देशप्रेम म्हणतात. आणि आपल्या
बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, पण फक्त ही एक गोष्ट मी सांगितली तुम्हाला, कारण बऱ्याच जणांचं करणं काही नसतं, फक्त बोलणं खूप असतं. तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं असतं की एक दिवसच फक्त देशप्रेम असतं, बाकी दिवशी पण निदान तो एक दिवस तरी तुम्ही चांगला म्हणजे असं करा, साजरा करा. आणि त्या एक दिवसाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व स्वतःला सुद्धा पटवून द्या आणि दुसऱ्यांना सुद्धा पटवून द्या, की वाटलं पाहिजे की खरंच आज आपला प्रजासत्ताक दिन आहे, खरंच आज आपला स्वातंत्र्य दिन आहे. ते शाळेत तर खूप म्हणजे शाळेत तर असं वाटायचंच की आहे. आता तरी कसं सगळीकडे सध्या आता तेवढं प्रमाण नाही आहे पहिल्यासारखं, पण आमची जी शाळा आहे म्हणजे माझी जी शाळा आहे सम्राट अशोक विद्यालय, तर अजूनही त्याची रॅली निघते अजूनही. म्हणजे तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा सुद्धा आम्हाला सकाळी सकाळी लेझिम खेळत पूर्ण सगळीकडे रॅली फिरवली जायची. तर अजूनही प्रभात फेरी निघते आणि इथून सुद्धा माझ्या घराच्या समोरून सुद्धा जाते आणि मी इतकी आवडीने ते सगळं बघते ना, मला आमचे दिवस आठवतात तेव्हाचे, जेव्हा आम्ही रॅलीमध्ये आणि आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असायचो. तर लेझिममध्ये सुद्धा पुढे असायचो. तर संपूर्ण एरियाला प्रदक्षिणा घालून यायचो आम्ही आणि ती खूप भारी त्यांनी जी प्रथा लावली आहे ना ती खूप मस्त आहे. अजूनही आजतागायत ती त्यांनी चालू ठेवली आहे. अजूनही आमचे शिक्षक ते शाळेत आहेत आणि त्यांना सगळ्यांना बघते ना तेव्हा ते सगळे दिवस आठवतात आणि खूप भारी वाटतं. तर असं प्रत्येक शाळेने मी म्हणेन की असे काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे की विद्यार्थ्यांच्या मनात त्या आठवणी, तो दिवस त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतील. असं नेहमी म्हणजे शाळेने खरंच केलं पाहिजे मला असं वाटतं. आजच्या ज्या विद्यार्थ्यांना फक्त सुट्टी, या दिवशी सुट्टी दिली जाते, घरी बसवतात, तर तसं न करता त्यांना त्या दिवसाचं खरंच काय महत्त्व आहे, घरी बसून मुलांना ते कळणार नाही. घरी बसून मुलं फक्त TV किंवा मोबाईल किंवा सुट्टी दिली आहे असं विचार करतात. पण जेव्हा शाळेत जातात, असे काहीतरी उपक्रम राबवले जातात, तर तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने ती गोष्ट कळते की काय आहे हा दिवस. तर 15 ऑगस्टला जेव्हा म्हणजे स्वातंत्र्य दिन असतो तो सगळ्यांना माहिती आहे की आपला स्वातंत्र्य दिन आहे, पण 26 जानेवारी नक्की काय आहे बऱ्याचशा जणांना हे माहितीही नसेल की 26 जानेवारी खरंच काय आहे. 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे, रिपब्लिक डे आहे, पण तो का साजरा केला जातो? कारण 26 जानेवारीपासून आपलं जे संविधान आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं होतं, तर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि संविधानाच्या नियमानुसार आपल्या सगळ्यांना म्हणजे आपलं जे राजतंत्र आहे ते चालू झालं. लोकांची लोकशाही सुरू झाली 26 जानेवारीपासून. तर म्हणून या दिवसाला असं छानपैकी साजरं केलं जातं. तर मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आज मी जास्त खूप काही व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही कारण माझी तब्येत थोडी ठीक नव्हती, पण म्हटलं आजचा हा जो दिवस आहे तो वाया नाही घालवायचा आहे. आपल्याला सगळे सण कशी परिस्थिती असू दे आपल्याला सगळे सण साजरे करायचे आहेत आणि तुमच्यासोबत थोड्याशा का होईना अशा छानशा गप्पा मारायच्या होत्या. तर म्हणून म्हटलं आज खरंच मी व्हिडिओ नव्हती शेअर करणार, मी फक्त शॉर्ट्स काढणार होते एखादा आणि शॉर्ट्स शेअर करणार होते. तर बाहेर मुलांचं जरा गोंधळ आहे कारण सुट्ट्या आहेत सगळीकडे, आवाज पूजा बिजा सगळं चालू आहे, तर म्हणून थोडासा आवाज येतोय तुम्हाला, तर तो थोडासा ॲडजस्ट करा. पण म्हणून म्हटलं नको तुमच्यासोबत थोडं 2 मिनटं का होईना पण गप्पा मारा. 2 मिनटाचे जास्त वेळ होतात पण चांगलं वाटतं मला, पण थोडंसं फ्रेश वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर. तर निष्ठाच्या शाळेमध्ये छान प्रोग्राम होते, निष्ठाने पार्टिसिपेटसुद्धा केलं होतं. तर तिच्या शाळेला थोडासा ग्लिम्स पण मी तुम्हाला दाखवला. तर छान म्हणजे असं चांगलं वाटतं की असं काही असेल तर आपण छान तयारी करतो, परत छान छान प्रोग्राम राबवले जातात, तर ते चांगलं वाटतं. तर मुलांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत, तर म्हणून आपणही केलं पाहिजे. आणि शाळांमध्ये स्पेशली की जिथे जे संस्काराचं खरंच केंद्र आहे, ज्या वयामध्ये मुलांवरती संस्कार घडले जातात, तर ती मेन म्हणजे शाळाच असते, सुरुवात तिथूनच होते. तर म्हणून मी तरी खूप भाग्यवान समजेन की माझी शाळा खरंच खूप छोटीशी शाळा आहे माझी, पण म्हणजे आता थोडीशी डेव्हलप झाली, पण तेव्हा आधी खूपच छोटीशी शाळा होती. पण त्या छोट्याशा शाळेने मला आज इतकं काही दिलेलं आहे ना, जे संस्कार तुम्हाला दिसतात ते आम्हाला शाळेमधूनच जास्त झालेले आहेत. तर त्याच्यामुळे खरंच खूप म्हणजे हे शाळांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आत्ताची जी पिढी आहे त्याला खरंच खूप जास्त गरज आहे या गोष्टींची. तर शाळांनी या गोष्टी म्हणजे राबवल्या पाहिजेत, ॲप्लिकेबल केल्या पाहिजेत. तर आजचं अशी माझी ध्वजारोहण, ध्वजावंदन, सगळं पूजा वगैरे अशी छान झालेली आहे आणि खूप मस्त वाटतं. आणि खरंच आपल्या तिरंग्याला जेव्हा आपण बघतो ना, तर नेहमी मला तरी असं खूप म्हणजे खूप वाटतं मनातून की मी माझ्या देशासाठी मी खरंच काहीतरी
करायला पाहिजे, की मी खरंच या गोष्टीसाठी बांधील आहे की काहीतरी करेन मी माझ्या देशासाठी. ही एक माझी इच्छा आहे आणि मी नक्कीच ते कधीतरी काहीतरी मला अशी अपॉर्च्युनिटी मिळू दे की मी माझ्या देशासाठी नक्की काहीतरी करेन. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे. असं काही नाही आहे की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, खूप छोट्या छोट्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही आपलं जे भारत मातेचं जे ऋण आहे ते फेडलं तर कधीच जाणार नाही, पण त्याचा ॲटलिस्ट आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. जी कृतज्ञता म्हणतात ना, ती कृतज्ञता आपण त्याच्यासाठी व्यक्त केली पाहिजे. तर आज हा जो कप मी इथे जो खाली लावलेला आहे, हा मी जैसलमेरला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे मिलिटरीचा जो कॅम्प होता, तर तिथून मी हा कप घेतला होता आणि मला लक्षात होतं की ह्या कपचा मला असाच काहीतरी वापर करायचा आहे. अजूनही पुढे करणार आहे, पण आज स्पेशली याचा असा खूप सुंदर असा उपयोग झालेला आहे. तर बरेच जण तुम्ही विचाराल की म्हणून मी सांगितलं की कुठून घेतला, आणि ही पण जी ओढणी जी घेतलेली आहे ती पण तुम्ही विचाराल, तर म्हणून मी सांगते की ही मी जे जोधपूरला जे बांधणीचं सगळं घेतलं होतं, तर तेव्हा तिथून मी ही ओढणी घेतली होती. तर असं छान छान सगळं आज मॅच झालं आहे पूर्ण. आणि हे कलर ना मला इतके आवडतात ना, हिरवा रंग, हा नारंगी रंग, लाल रंग, पिवळा रंग, सगळेच रंग खूप आवडतात. तर चला, आजच्या दिवसाच्या पुन्हा तुम्हाला सगळ्यांना एकदा शुभेच्छा. तुमचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ दे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.